right now we have at the government hostel Vishrantwadi, which is run by the state government Maharashtra. So recently the decision has been taken by the Social Welfare Department of Maharashtra that in summer or after the Diwali, the students who are staying at hostel will even in the holidays will stay in hostels and they will be provided with food and the accommodation. We are with some students of the Vishrantwadi hostel, so let's interact with them. What is your name? रविराज सरवदे आणि मी इथं 3 वर्ष झाले या वसतिगृहात राहतो आहे आणि मला आज खरं आनंद होतो आहे की आपल्या समाज कल्याण आयुक्तालयाने हा निर्णय घेतला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विद्यार्थ्यांना राहण्याची खाण्याची सोय होती, परंतु अजून ज्या विद्यार्थ्यांच्या काही इंटरनल गोष्टी असतात जसं की अशा आपण इंटर्नशिप म्हणतो किंवा 11वी-12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना CAT एक्झामसाठी प्रिपरेशन करण्यासाठी थांबावं लागतं, नीट असेल, अशा बऱ्याच एक्झाम आहेत MPSC UPSC करणाऱ्यासाठी विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय हा समाज कल्याण विभागाने घेतलेला आहे. त्या विभागाचं आणि आम्ही सर्वजण त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. How do you see this decision and how this will benefit to the students who are living in government hostels? सर्वप्रथम मी समाज कल्याण आयुक्तालयाच्या या निर्णयाबद्दल सर्व विद्यार्थ्यांतर्फे खूप सारं स्वागत करतो. आणि जसं मी CUP कॉलेजला शिकतो आहे, तसं माझे पेपर झाल्यानंतर 1-2 महिना मला पेपर न झाल्यानंतर कॉलेज सुरू व्हायच्या टायमिंगला गॅप असतो किंवा सुट्ट्या म्हणू शकतो आपण त्यांना. त्या सुट्ट्यांना घरी न जाता इथंच किंवा दुसऱ्या स्पर्धा परीक्षेचा किंवा पुढच्या सेमिस्टरचा अभ्यास करण्यासाठी मला चांगल्या पद्धतीचा 2 महिन्याचा कालावधी भेटतो आणि त्या कालावधीत मी चांगल्या पद्धतीने पुढचा अभ्यास कव्हर करू शकेल. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही सर्व विद्यार्थी स्वागतच करतो. There are near 500 hostels in Maharashtra, like state government run hostels, boys and girls hostels. So this is for the all hostels in across Maharashtra, right? So do you think that this decision will really benefit the students' life? हो, काही ठिकाणी हा चांगला पर्याय असू शकतो किंवा काही ठिकाणी हा निर्णय चुकीचाही ठरू शकतो. How do you think that the decision will be wrong? कारण जर एखाद्याची जर खरंच एक्झाम संपलेली आहे किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांची खरंच एक्झाम संपलेली आहे किंवा त्यांची CET संपलेली आहे, परंतु त्यांनी कुठले तरी आणखी माझे पेपर आहे किंवा माझ्या कशाचा तरी अभ्यास आहे असं सांगून त्यांनी अनऑथराइजली जर वसतिगृहामध्ये राहत असाल, त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ते चुकीचा ठरू शकतो. You think that the strict decisions or the rules and regulations should be regulated by the state government? तुमचं नाव काय? शुभम माने. जी डिसिजन घेतली गेलेली आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर किंवा ज्या सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये आता विद्यार्थी पायपीट करत उन्हाळ्यात गावी जाऊ शकत नाही, तर तो हॉस्टेलमध्ये राहू शकतो आणि त्याची राहण्याची, निवासाची आणि खाण्याची सोय सरकारमार्फत केली जाते. तर या निर्णयाकडे तू कसं बघतोस आणि तुला खरंच वाटतं का हा लाभदायक निर्णय आहे? हा समाज कल्याणाने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य पद्धतीचा आहे. कारण जे मुलं UPSC MPSC करतात आणि त्यांचे पेपर संपलेत, तर आता पुण्यामध्ये एवढ्या महागाईच्या काळामध्ये जर राहायचं म्हणलं तर मेसला परत राहायचा हे जास्त पैसे लागतात. तर सुट्टीच्या काळामध्ये जे स्पर्धा परीक्षा मुलं देतात त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे की 2-3 महिने सुट्टी आहेत, त्याच सुट्टीमध्ये चांगला अभ्यास करून आपलं कौशल्य दाखवायची ही संधी त्यांना समाज कल्याण दिली. त्याबद्दल समाज कल्याणचं म्हणजे स्वागत आहे आम्ही करतो.